चला आता आपण मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया पुढे. तर इथं बघा मंडपामध्ये किती गर्दी आहे. हॅलो, सगळेजण आवरलाय का बर? तुम्ही फोटो का बर काढायला लागलाय? फोटो काढायचा असतो म्हणून. तुमचा तुम्ही आवरलाय का बर? का आम्हाला बनशंकरीकडे जायचं आहे. नाही ग पिल्लू, कुठे जायचं आम्हाला? आम्हाला जायचंय श्री स्वामी समर्थांना अक्कलकोटला जायचंय. एक भांडणं बघा काय, जेवढं मोठं होऊन सुद्धा भांडण आली ती बहिणी बहिणी मारामारी नाही. चला बसा. अगं येतं का बसतंय? या लवकर पूर्वी. खुशी. माग आहे तुम्ही दोघं आता. तुम्ही चिल्लर घ्या, मागे जावा. काय झालं? अगर अजून 2 पोरे आहेत की. ते द्या इकडं, द्यावर. तर गाईज बघा इकडे सीएनजी भरल्यानंतर सगळ्यांनी जागा चेंज केली आपली. श्रेया, श्वेता आणि समृद्धी महाग बसली आता आणि आम्ही पुढे बसलो. हे बघा रिया. तर मंडळी चला आता आपण जाऊया थेट अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ. बोल की. श्री स्वामी समर्थ. नाही अजून कॅमेरा. सांग तू काय बोलायचं तुला. हा देवाकडं. कुठल्या देवाकडं? अक्कलकोट श्री स्वामी समर्थांना. हा तर गाईज आता आम्ही हायवेला लागलोय आणि तर सुगरणमध्ये आम्ही थांबलोय बघा नाश्त्याला. लागलं काय भूक? झोपलं नाही तरी सुद्धा आळस लागलं. मला पकडू वाटलं. सगळं मीच पकडू काय? तर गाईज चला आता आपण मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया पुढे. चालते दोघांचे थोडे पण. हे हॉटेलमध्ये या. हॉटेलमध्ये हॉटेल नाही हॉटेल. तर गाईज बघू शकता तुम्ही हॉटेल किती छान आहे. नाही हिल याला काढणार सेल्फी काढूया आपण काचीत ना. काय दिसेल. तर गाईज हे बघा इकडे सगळं मनी प्लांट आहे आणि वरती कॅमेरा पण आहे इकडं. मी मनी प्लांट चोरली आहे कारण ह्याला चोरायचं असते ना. आता विचारलं तर सांगायचं मनी प्लांट चोरायचं असते म्हणून चोरले. तर गाईज बघा आम्ही सगळ्यांनीच पुरी भाजी ऑर्डर केली आहे. स्नेल त्यांची पुरी संपली. तुम्हाला गुलाबजामुन नाही खास काय? तर गाईज चला आता मस्तपैकी आपण नाश्ता करूया. ऍक्सिडेंट झाला हेल्मेटचा. अंगठा करायचं एकमेकांचा. सांगते
आता आम्ही सोलापूर मधून चाललोय बघा अक्कलकोटकडे. तर मंडळी आम्ही पोहोचलोय बघा आता अक्कलकोट मध्ये. तर काहीच गाडी लावलो बघा पार्किंग मध्ये. आज गर्दी गुरुवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. तर चालत चाललोय बघा. इथून आता लांब आहे. बघू शकता तुम्ही गाईज किती गर्दी आहे इकडं. हे रांग बघा किती आहे. रांगेत थांबायचं का काय. बघू शकता गाईज आज किती गर्दी आहे गुरुवार असल्यामुळं. आली का सगळी काय फक्त ठीक आहे जा. तर गाईस हे बघा हे नारळ हे काय काय घ्यायचं असतंय ते आता घ्यायला गेलं. काय माहिती घेतलं का. काहीच घेतला आता प्रसाद वाचायला आपण दर्शनाला जाऊया. कितीला आहे मग. मिक्स आहे. तर काही स्वामींसाठी बघा आता फूल हार आणि प्रसादासाठी पेढा घेतलोय बघा. तर मंडळी आम्ही पोहोचले बघा आता स्वामी समर्थांच्या मंदिरात. तर तुम्ही देखील दर्शन घ्या इथनं. आता पुढे कॅमेरा अलाउड आहे का नाही माहीत नाही मला मंडळी. कळत तेव्हा व्हिडिओ घेतल्यावर राहू दे. मोबाईल घेतो बघा. हो बंद ते लिहिली स्वामींचं इथे हे पादुक आहे. तर मंडळी आपण स्वामींचं दर्शन घेऊन बघा पुढं आलो. इकडं गर्दीला असल्यामुळं का कॅमेरा अलाउड नव्हतं. तर इथं बघा मंडपामध्ये किती गर्दी आहे आज गुरुवार असल्यामुळं. टॉमी 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 लाव बाळा सगळ्यांना. नीट लावलं नाही अगं बाई. अगं बाई बसून लावली आता. रिया केस वर मंडळी तुम्ही अक्कलकोटला आलात आणि अन्नछत्राजवळ उभ्या असलेल्या या दोन गाड्या पाहिल्यात काय. बघायला तर या साध्या गाड्या वाटतील पण यांचा इतिहास फार मोठा आहे बरं का. या दोन्ही गाड्या भारतरत्न आपल्या लाडक्या लतादीदी मंगेशकर यांच्या वापरातल्या होत्या बरं का. सगळ्यात आधी नजरेत भरतं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दिमाखदार स्मारक. महाराजांचा रुबाब पाहिला की अंगात वेगळाच जोश संचारतो. आणि अगदी शेजारीच उभा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा. एकीकडे शौर्याचं प्रतीक असलेलं शिवराय तर दुसरीकडे अध्यात्माचा मार्ग दाखवणारे श्री स्वामी समर्थ.
अक्कलकोटमध्ये या 2 महान विभूतींचं दर्शन एकाच ठिकाणी होणं हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचं मन भरून दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. थोडं पुढं हायवेला ही झाडांची मस्त सावली दिसली. म्हटले चला आता आपण इथंच 2 घास निवांत खाऊन घेऊ. प्रवासात असं एखादं शांत ठिकाण मिळालं की थकवाही निघून जातो आणि जेवणाची मजाही दुप्पट होते बघा. तर इकडे बघा जेवणासाठी मी चपाती भाजी वगैरे घेतली होती आणि स्नेहल त्यांनी बघा मस्त आपली मसाला भात वगैरे आणला होता आणि आम्ही झाडाखाली बसून मस्त असं जेवण झाल्यानंतर बघा मंडळी, आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि निघालो सोलापूरच्या दिशेने. रस्त्यात गप्पा मस्ती आणि प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो सोलापूरमध्ये. सोलापूरला आल्यानंतर बघा आमच्या मिस्टरांचं थोडंसं काम होतं म्हणून ते थांबले. आता त्यांचं काम होईपर्यंत आम्ही काय करायचं, मग त्यांनी आम्हाला एका ॲडव्हेंचर पार्कजवळ सोडलं. मुलांना तर हे कळताच बघा खूप आनंद झाला. प्रवासात एवढा वेळ गाडीत बसल्यानंतर त्यांनाही थोडा मोकळा वेळ मिळाला. मग काय खेळ मस्ती आणि धमाल सुरू झाली. वेगवेगळ्या राईड्सचा आनंद घेत मुलांनी छान वेळ घालवला. प्रवासामध्ये असे छोटे छोटे ब्रेक खूप खास असतात, कारण फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही तर वाटेत मिळणारे हे छोटे आनंदाचे क्षण पण आपल्याला प्रवासाच्या ठिकाणी आठवणी म्हणून राहतात. थोड्या वेळाने आमच्या मिस्टरांचे काम पूर्ण झालं आणि आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊन आम्ही परत गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला सांगोलच्या दिशेने लागलो. सोलापूरमधून बाहेर पडलो आणि आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला सुरू केला. पण आपल्यासोबत मुलं असले की ते आपल्याला कधीही आणि कुठेही थांबवू शकतात बरं का. सोलापूरच्या बाहेर पडताच आम्हाला दिसलं समृद्धी गार्डन आणि मग काय मुलांनी गाडी थांबवलीच. त्यांचा चहा आणि स्नॅक्सचा मागणीपुढे आमचं काही चाललं नाही. मग तिथे थोडा ब्रेक घेतला, चहा पाणी केलं, मुलांनी आवडीचे स्नॅक्स खाल्ले आणि सगळे पुन्हा फ्रेश झाले. आता वाटलं चला निघूया, पण बाहेर येताच बघा दिसलं लेडीज स्टेशनरी आणि फॅन्सी शॉप. मग काय थोडीफार खरेदी तर बनती. कानातले क्लिप्स आणि आवडीच्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि शेवटी सगळ्यांची खरेदी पूर्ण झाली. अशा छोट्या छोट्या थांब्यांनी, गप्पांनी, मस्तींनी आणि आठवणींनी आमचा हा प्रवास आणखी खास झाला. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनापासून झालेला हा सुंदर प्रवास आता गावाकडच्या वाटेवर येऊन पोहोचला आहे. तर मंडळी, आजच्या या प्रवासाच्या व्हिडिओला इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन प्रवासासाठी आमच्यासोबत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.